विचार करा, आपण अशा किती गोष्टींना एनर्जी आणि टाइम वाया घालवतो, ज्या गोष्टी महत्वाच्याच नाहीत. आपल्याला नेहमी कोणी ना कोणीतरी सांगत असतं की आनंदी राहायला पाहिजे किंवा पॉझिटिव्ह विचार केले पाहिजेत. आपल्याला आयुष्यात आनंदी व्हायचे आहे अशी आपण जितकी जास्त आशा बाळगतो, तितके अधिक आपण दुःखी होतो. नमस्कार मित्रांनो, माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचे स्वागत आहे. आज आपण अशा पुस्तकाविषयी बोलणार आहोत, ज्याच्या नावामुळे त्याचा वेगळा अर्थ निघू शकतो. मी बोलत आहे मार्क मॅन्सन यांच्या द सडल आर्ट ऑफ नॉट गिव्हिंग फक या पुस्तकाबद्दल. तर माझा विश्वास ठेवा, या पुस्तकामध्ये शिव्यांपेक्षा बरेच काही आहे. मुळात हे पुस्तक निरुत्साही राहणे किंवा कुणालाही कशालाही किंमत न देणे ह्याच्याबद्दल नाही, तर ह्याच्या उलट आहे. आपल्याला नेहमी कोणी ना कोणीतरी सांगत असतं की आनंदी राहायला पाहिजे किंवा पॉझिटिव्ह विचार केले पाहिजेत. पण प्रत्यक्षात या गोष्टींच्या मागे धावल्यामुळे आपल्या आयुष्यात अँक्झायटी आणि डिससॅटिस्फॅक्शन निर्माण होते. तर मॅन्सन असा सल्ला देतो की आपण निवडक गोष्टींना किंमत द्यायला शिकले पाहिजे. जसे आपल्या व्हॅल्यूज, आपले रिलेशनशिप्स, ज्या गोष्टी आपल्या नियंत्रणात आहेत, अशा गोष्टींना आपण किंमत द्यायला शिकले पाहिजे. आणि ज्या वरवरच्या क्षुल्लक गोष्टी आहेत, त्या गोष्टींना आपण किंमत नाही दिली पाहिजे किंवा त्याच्यावर ऊर्जा वाया नाही घालवली पाहिजे. तो बॅकवर्ड लॉ बद्दल बोलतो. आपल्याला आयुष्यात आनंदी व्हायचे आहे अशी आपण जितकी जास्त आशा बाळगतो, तितके अधिक आपण दुःखी होतो. कारण यामुळे आपल्या आयुष्यातील आपल्यात काय कमी आहे त्या कमतरतांकडे जास्त लक्ष केंद्रित होते आणि त्यामुळे त्या कमतरता अधिक मजबूत होतात. तर त्याऐवजी मॅन्सन आपल्याला निगेटिव्ह एक्सपिरियन्सेस स्वीकारण्यावर फोकस करण्याचा सल्ला देतो. त्यामुळे आपल्या आयुष्यात फ्लेक्झिबिलिटी आणि ग्रोथ येऊ शकते. विचार करा, आपण अशा किती गोष्टींना एनर्जी आणि टाइम वाया घालवतो, ज्या गोष्टी महत्वाच्याच नाहीत. सोशल मीडिया लाईक्स, इतरांची मते आणि वेगवेगळे ट्रेंड्स. मॅन्सन आपल्याला कोणत्या गोष्टींना किंमत द्यावी याचं बजेट ठरवायला मदत करतो आणि ते कसं हुशारीने खर्च करावं ह्याचा पण सल्ला देतो. हे पुस्तक अनेक महत्वाच्या कल्पनांमध्ये खोलवर उतरते. त्यापैकी एक आहे आपल्या आयुष्यातील स्ट्रगल्स आपण चूज करणे. लाईफ ही प्रॉब्लेम्सनी भरलेली आहे, त्यामुळे त्या टाळण्याचा प्रयत्न करण्याऐवजी ज्या प्रॉब्लेम्स आपल्या व्हॅल्यूशी जुळतात त्या आपण निवडल्या पाहिजेत. मॅन्सन आपण आपल्या आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीची जबाबदारी घेण्याच्या महत्वावर पण जोर देतो, जरी त्यात आपली काही चूक नसली तरी. जबाबदारी घेणे म्हणजे स्वतःला दोष देणे नव्हे, तर त्या परिस्थितींमधून प्रतिसाद देणे आणि त्या परिस्थितींमधून आपली ग्रोथ करून घेणे याच्या क्षमतेबद्दल आहे. तो अपयशाची विचारसरणी बदलतो. असा युक्तिवाद करतो की अपयश हे प्रगतीचा महत्वाचा भाग आहे. आपल्याकडून होणाऱ्या चुका स्वीकारून त्यातून शिकून प्रत्यक्षात आपण पुढे जातो. तर आपल्याकडून होणाऱ्या चुका यांचे महत्व आणि त्यातून आपण आपली वाढ कशी करू शकतो याबद्दल तो बोलतो. वैयक्तिकरित्या हे पुस्तक मला ब्रुटली ऑनेस्ट आणि रिफ्रेशिंग असा दृष्टिकोन देणारे वाटते. हे पुस्तक अनेक सेल्फ हेल्प बुक्स मधील निरुपयोगी गोष्टींना दूर सारते आणि एक रिअलिस्टिक आणि लिबरेटिंग असा दृष्टिकोन मांडते. हे पुस्तक सतत आनंदी राहण्याबद्दल नाही, तर जीवनातील आव्हानांना तोंड देत समाधान शोधण्याबद्दल आहे. तर सडल आर्ट ऑफ नॉट गिव्हिंग फक हे पुस्तक कुणी वाचावे? मला असे वाटते की हे पुस्तक जे सतत आनंदी राहण्याचा प्रयत्न करतायत किंवा इतरांना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करतायत, अशांसाठी एक चांगला दृष्टिकोन देते. आणि जे इतरांची मते आणि स्वतः काहीतरी प्रत्येक गोष्टीमध्ये परफेक्शन शोधण्याचा प्रयत्न करत आहेत, अशांसाठी हा चांगला प्रतिदृष्टिकोन मांडते. तर हे पुस्तक अशांसाठी पण आहे की जे इम्प्रुव्हमेंटसाठी एक रिअलिस्टिक ओपिनियन शोधत आहेत. त्यांनी तर हे पुस्तक नक्कीच वाचा. एकंदरीत सडल आर्ट ऑफ नॉट गिव्हिंग फक हे पुस्तक विचार करायला लावणारे आहे. हे काही त्वरित आनंदासाठी जादुई सूत्र नाही, तर खऱ्या अर्थाने महत्वाच्या असणाऱ्या गोष्टींवर प्राधान्य देणे आणि निरुपयोगी असणाऱ्या गोष्टींना दूर सारणे याचा चांगला प्रॅक्टिकल व्ह्यू देते. तुम्ही हे पुस्तक वाचले आहे का? तुमचे काय विचार आहेत मला कमेंट्समध्ये नक्की कळवा. आणि जर तुम्हाला रिव्ह्यू आवडला असेल तर थम्स अप द्या. आणि जर तुम्हाला असाच बुक्स रिलेटेड, स्पिरिच्युअल आणि ट्रॅव्हल कंटेंट बघायचा असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.